पाणी हे कुणाच्या मालकीचं नसतं, नैसर्गिक आहे आणि निसर्गाचा मालक कुणी नाही, तो परमेश्वर आहे. त्यामुळं निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी राष्ट्रीय संपत्ती आहे ही देणार नाही, आम्हाला पाहिजे, आम्हाला घेणार, असं हे एकमेकाशी चॅलेंजिंग बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला एखाद्या परिस्थितीमध्ये पाण्याची गरज असेल एखाद्या मोठ्या शहराला, तर त्या बाबतीत पालकमंत्री म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. ते एका तालुक्याचे लोकप्रतिनिधी नसून ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं जी समिती अजून त्याच्यावर या ठिकाणी त्याचा अजून अहवालच आलेला नाही, त्याच्यावर खऱ्या अर्थानं त्यांनी जर तसं भाष्य केलेलं माझ्या कानावर आलेलं नाही, पण तुम्ही म्हणताय तसं केलं असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतील. मात्र ही चर्चा व्यर्थ असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. मग या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर काय आता पुन्हा चर्चा होणार आहे का दौऱ्यावर आलं? पाणी प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे या ठिकाणी चर्चा पूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समोर झाली. एक हाय पॉवर कमिटी त्याच्या बाबतीत या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे. आता खरं तर मला राजकीय टीका-टिप्पणी याच्यावर करायची नाही, राजकारणाच्या तोंडावर मी त्या ठिकाणी ते बोलीन, पण इचलकरंजीला पाणी मुबलक आणि स्वच्छ मिळालं पाहिजे ही प्राथमिक गरज आहे. आणि त्याच्यामुळे एखाद्या स्टेटमेंट्समुळं खऱ्या अर्थानं राजकीय स्टेटमेंट्स यामध्ये होऊ नयेत. रादर ह्या गावाला पाणी कशा पद्धतीनं मिळेल याच्या बाबतीत सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, अशी माझी त्याच्या मागची भावना आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.